नागपुर में कांग्रेस नेता सुनील केदार ने केंद्र और राज्य सरकार पर निशाना साधते हुए कहा कि कृषि उपज बाजार समितियों को राष्ट्रीय बाजार समिति बनाने का फैसला सिर्फ एक जुमला है। उन्होंने आरोप लगाया कि इस कदम से किसानों के चुने हुए प्रतिनिधियों को हटाकर प्रशासक नियुक्ति किए जाएंगे, जिससे सहकारिता क्षेत्र को लोकतांत्रिक व्यवस्था कमजोर होगी। महत्वाचा मुद्दा आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक चळवळीतनं लोकहिताचे जे उपक्रम होतात त्या संबंधीचा हा महत्वाचा विषय आपण माझं मत माझं म्हणणं हे सामान्य माणसापर्यंत पोहोचावं यासाठी मी आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय। राज्य शासनाने नुकतंच राष्ट्रीय बाजार समिती म्हणून महाराष्ट्रातल्या 2 बाजार समितीला तो दर्जा दिला। एक त्यातली मुंबई आणि दुसरी नागपूर। या हा विषय ज्यांचं सरकार आहे त्यांच्यासाठी राजकीय नक्की असू शकतं आहेच, पण दूरगामी परिणाम याचे काय होतील हे मी माझं मत आपल्या पुढे मांडतोय। महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा राष्ट्रीय बाजार समिती स्थापन करण्यासंबंधी ज्यावेळेस गॅझेट नोटिफिकेशन केलं त्यावेळेस जे पॅरामीटर्स दिले त्या पॅरामीटर्स मध्ये या राज्यातल्या जवळजवळ 6 बाजार समित्या बसतात, पण त्यांनी आपली कृती हे चूज अँड पिक केलाय। पॅरामीटर्स मध्ये बसणाऱ्या सगळं न घेता त्यांना पाहिजे त्यांनाच घ्यायचं। हे का घेतलंय आपणच त्या ठिकाणी समजू शकता। बऱ्याच वर्तमानपत्रापैकी आपल्यापैकी काही लोकांनी लिहिलेलं सुद्धा आहे की याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोन दिसतो आणि वस्तुस्थिती आहे। नागपूर बाजार समिती कळवण्याची जी आहे, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावानं त्या बाजार समिती स्थापना झाल्यानंतर आजपर्यंत एक प्रेस नोट आपल्याला दिली, आपण त्या प्रेस नोटच्या माध्यमातून त्याला डिटेल आपल्याला मिळेलच। पण या बाजार समिती उभी झाल्यानंतर राज्य शासनाच्या कायद्याच्या अंतर्गत सुरुवातीला ही बाजार समिती 3 तालुक्याची होती, कामठी, नागपूर आणि हिंगणा। त्यानंतर असाच राजकीय आवेश काही लोकांचा बाहेर आला आणि मग या बाजार समितीला बायफर्केशन केलं। हिंगणा अलग केली, कामठी अलग केली, नागपूर अलग केली। पण त्यानंतरही नागपूर बाजार समितीने आपला प्रगतीचा जो आलेख होता तो थांबवला नाही। कळमण्यापाशी एक 150 एकर जागा घेतली, ती जागा बाजार समितीने स्वतःच्या पैशात घेतली। शासकीय 1 रुपयाचं अनुदान न घेता किंवा त्या कळमण्याला शासनाची 1 इंच भरी जमीन न घेता लँड ऍक्विजिशनच्या माध्यमातून ती जागा विकत घेतली आणि आज स्वतःच्या भरोश्यावर बाजार समितीने स्वतःच्या आर्थिक मजबूतीवर, आर्थिक मिळकतीवर त्या 150 एकरामध्ये एक चांगली अशी बाजारपेठ उभी केली। माझ्यासारखा म्हणून नक्की विचार करेल की एखाद्या समूहानं, एखाद्या विचारानं समजा चांगलं काम केलं तर त्याला शाबासकी द्यायची की त्याला घरी पाठवायचं, हा मूलभूत प्रश्न आज माझ्यासारख्याच्या मनामध्ये आहे। आपण सुद्धा समाजापर्यंत तो नेला पाहिजे, हा माझा त्याच्या मागे आपल्याला त्या ठिकाणी आग्रह आहे। या बाजार समितीमध्ये आपण पाहिलं असेल
तर ह्या बाजार समितीमध्ये असलेली व्यवस्था आणि या बाजार समिती असलेलं मार्केट तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी अत्यंत हेवा वाटणारी गोष्ट आहे की या बाजार समितीमध्ये बहुतांश माल विकायला जो येतो तो मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये येतो. या नागपूर बाजार समितीच्या माध्यमातून नागपूर आणि नागपूरच्या परिसरामध्ये असलेला भाजी जी आपल्याला उपलब्ध होते ही 80% भाजी, जेवढे 80% भाजी ही मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येतो. वेळप्रसंगी नाशिक वरून सुद्धा येतो. म्हणजे याचा अर्थ समजायचा की एवढा दूर ट्रान्सपोर्ट सहन करूनही समजा ट्रान्सपोर्टचा खर्च करूनही इथे भाजी समजा विकायला देतात. त्या मार्केट कमिटीमध्ये त्या लोकांना त्यांच्या मालाला भाव हा त्यांच्या तिथल्या लोकल मार्केटच्या नक्कीच जास्त मिळेल म्हणूनच ते येत असतील असं साधारणतः आपल्याला हे माझं मत आहे. आपण त्याच्यामध्ये स्वतःच त्याच्यामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करू शकता. या बाजार समिती अंतर्गत कोल्ड स्टोरेजची व्यवस्था आहे. या बाजार समितीच्या अंतर्गत त्या ठिकाणी असलेल्या बँकेची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे, खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. या बाजार समितीने स्वतःच्या भरोशावर तिथे पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. नागपूर महानगरपालिकेकडे पाणी घेत नाही बाजार समिती. हे बाजार समितीने त्या बाजार समितीपासून असलेला 7 किलोमीटरच्या अंतर गादा शहर आहे ना, गादा शहरापासून एक स्वतंत्र पाईपलाईन स्वतःची टाकलेली आहे आणि ती बाजार समितीने त्या ठिकाणी स्वतःची पाणी